अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 15 फेब्रुवारी 2026 रविवार आहे आणि रविवारी आलेली आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री म्हणजे माता पार्वतीनं 108 वर्ष तपश्चर्या करून ज्या वेळेला शिवशंकरांना प्राप्त केलं आणि ज्या दिवशी शंकर भगवान आणि माता लक्ष्मी पार्वतीचा विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री। आता ही महाशिवरात्री म्हणजे काय, आदी आणि शिव आणि शक्ती यांचं मिलन होणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री। अशा या महाशिवरात्रीला शिवांचं ह्या पृथ्वी तलावरती अतिशय जास्त प्रमाणात त्यांचं तेज असतं आणि त्यांचा ह्या पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात ते असतात आणि त्यामुळं आपण ज्या काही सेवा करतो, उपाय करतो ते त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। आता उद्या महाशिवरात्री दुपारी 12 वाजता, दुपारी ठीक 12 वाजता अशी एक वस्तू तुम्हाला घरातून बाहेर फेकायची आहे। त्यामुळं तुमच्या घराला लागलेली जी इडापिडा, करणीबाधा, नजरबाधा, नकारात्मकता, दरिद्रता, गरिबी हे सगळं दूर होणार आहे। त्याचबरोबर घरातील माणसांची सुद्धा इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा, नकारात्मकता ही दूर होणार आहे आणि त्यामुळं हे सगळं दूर होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे। हे तुम्हाला दुपारी 12 वाजता करायचे। आता बघा, ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त मंत्र, स्तोत्र, त्यानंतर नमःशिवायचा जप, शिवनामावली म्हणा, त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र म्हणा, अमृत संजीवनी मंत्राचं पठण करा, संजीवनी मंत्र म्हणा, शिवमहिमा स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, त्यानंतर शिव कवच स्तोत्र, हे सगळं तुम्हाला वाचायचं। आता एवढं सगळं करणं शक्य आहे का? नाही, पण तुम्ही यूट्यूबला लावून जरी श्रवण केला तरी चालेल आणि दिवसभर ओम नमः शिवाय ह्या नामस्मरणाच्या सानिध्यात राहून जर तुम्ही हे केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। कारण हे उपाय जे आहेत ते फक्त उद्या करायचे, त्यानंतर वर्षभर ह्याचा तुम्हाला वाट बघावी लागेल। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, 14 चिमूट काळे तीळ, जे काळे तीळ असतात ते घ्यायचे, डाव्या हाताच्या चिमटीने उजव्या हातामध्ये जेवढे, आता बघा आपण मीठ कसं चिमटीमध्ये घेऊन हे करतो तशाच पद्धतीनं काळे तीळ एका चिमटीमध्ये घ्यायचे, उजव्या हातामध्ये ठेवायचे, असे 14 वेळा। परत घ्यायचे, हातावरती उजव्या ठेवायचे, परत घ्यायचे, हातावरती उजव्या ठेवायचे, असं 14 चिमूट काळे तीळ उजव्या हातावरती घ्यायचं। आणि काय करायचं, घरातील लहान मुलापासून मोठ्या म्हाताऱ्या वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकावरून उतरायचे। आता हे काळे तीळ आहेत, प्रत्येकाला 14 चिमूट वेगळे घ्यायचे। आता पहिल्याला तुम्ही समजा तुम्हाला 2 मुलं आहेत, तुमचे सासू सासरे आहेत, पती आहेत, तुम्ही आहात, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या एका मुलावरून 14 चिमूट काळे तीळ क्लॉकवाईज 7 वेळा उतरायचे आणि घराच्या बाहेर एक वाटी ठेवायची, त्या वाटीमध्ये तीळ ते दुसऱ्या मुलाला सुद्धा तेवढेच 14 चिमूट काळे तीळ घ्यायचे आणि परत 7 वेळा क्लॉकवाईज उतरून त्या ज्या पहिल्या बाहेर वाटी ठेवल्या तिथेच ठेवायचे। परत पतीवरून ही 14 चिमूट काळे तीळ 7 वेळा क्लॉकवाईज उतरायचे आणि परत बाहेर ठेवलेल्या वाटीमध्ये किंवा घरात वाटी ठेवा, त्या वाटीमध्ये सगळ्यांचे तीळ एकत्र करा। हे सगळे तीळ पती, पत्नी, सासू, सासरे, दीर, पुतण्या, जाऊ, जे काय तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांच्या अंगावरून 7 वेळा 14 चिमूट काळे तीळ प्रत्येकावरून वेगळे उतरायचे, एका वाटीमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मुख्य घराच्या बाहेर जायचं ही वाटी घेऊन आणि दुसरे 14 चिमूट काळे तीळ तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि घरावरून 7 वेळा क्लॉकवाईज उतरायचे आणि हे सगळे काळे तीळ एकत्र करून तुम्ही एखाद्या, जिथे तुमचा पाय पडणार नाही, जिथे लोकांना त्रास होणार नाही, जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी टाका। मग एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाका, कचरा कुंडीमध्ये टाका किंवा सुनसान जागी टाका, शेजाऱ्यांच्या दारामध्ये किंवा शेजाऱ्यांच्या ठिकाणी टाकून
तुम्ही कुणाचं वाईट व्हावं ह्या हेतूनं कधीच करू नका. त्याचा परिणाम तुमच्यावरतीच परत होत असतो. म्हणून कधी कुणाचं वाईट चिंतू नका. प्रामाणिक आपल्या स्वतःसाठी जी काही सेवा उपाय तोडगे असतात ते करत जा. कारण आपण जरी दुसऱ्याचं वाईट करायला गेलो तर आपलं वाईट करणारे स्वामी समर्थ गुरु असतात. त्यामुळं कधी कुणाचं वाईट चिंतू नका. हे जे उतरून टाकून आलेलं असतं, प्रत्येक वेळेला उतरत असताना तुम्ही प्रत्येकावरून ज्या वेळेला तुम्ही 7 वेळा हे काळे 14 चिमूट तीळ उतरता त्यावेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा मंत्र म्हणायचा. आणि ज्या वेळेला तुम्ही हे सगळे काळे तीळ एकत्र करून सुनसान ठिकाणी किंवा एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकतात त्यावेळेला सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत जायचं. आणि बाहेर पाय धुवून स्वच्छ मग घरामध्ये यायचं. नामस्मरण सतत चालू ठेवायचं. आता हे कुणी करू शकतं? कुणी पती करू शकतो, पत्नी करू शकते, कुठला मोठा मुलगा मुलगी असेल त्यांनी करू शकते. विटाळ आणि मासिक धर्म असेल तर अजिबात करू नका. मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर अजिबात करू नका. फक्त मासिक धर्म आहे तुम्हाला करता येत नाही तर तुमच्या पतीला किंवा मुलांना किंवा सासूला सांगू शकता. हे करू शकतं कोणी. नक्की हा उपाय करा. तुमच्या घरातली इडापिडा, गरिबी, दारिद्रता, नकारात्मकता सगळं जाऊन तुम्हाला वर्ष सुखाचं, समृद्धीचं, सकारात्मक जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही हे काळे तीळ घराच्या बाहेर फेकता त्याचप्रमाणे तुमच्या घरातले सगळे दोष ह्या तिळाबरोबर बाहेर फेकले जातील. हे नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि तुम्हाला सगळ्यांना उद्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महादेव शिवशंकर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुमच्या घरातल्या ज्या काय वाईट शक्ती, गरिबी, दरिद्रता, नकारात्मकता सगळ्या दूर करू देत असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.